यानंतर तळकोकणाजवळात सिंधुदुर्गमधील मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यामधील हुमरमळा, राणेवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भुईमुगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या नुकसानीची बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवलेली होती। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी देखील मागणी करण्यात आलेली होती। एनडीटीव्हीच्या बातमीनंतर जिल्हा कृषी अधीक्षक राजश्री ननावरे, तालुका कृषी अधिकारी सुभाष चौगुले तसंच अन्य कर्मचारी यांनी या शेतीची पाहणी केलेली आहे। तसंच झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात येईल असं आश्वासन दिलंय। तर एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। तातडीनं या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी सुद्धा केलेली आहे। नुकसान भरपाईचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात होती आणि ती मागणी लक्षात घेता त्या स्वरूपाचं आश्वासन सुद्धा अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे।